अच्छा, भावासाठी सगळं चांगलं मागायचं आहे ना? भावाच्या घरी बोलली, भावाच्या घरी, भावाच्या घरी ना. अच्छा, म्हणजे सगळे आलो नाही का? सर्वजण आले बाबा. आणि गणपती पण खूप आपली मस्त एकदम भारी वाटतं ना? खुश होते. जे येतं ना ते एकदम बापाला बघून एवढं प्रसन्न होतं ना. हसता चेहरा पण हसता चेहरा एकदम मस्त आहे. आता ते हे बघा दीदी तयार झाली अशी, आणि तिथं चाललंय व्हिडिओ काढायचं काम. आज सुट्टी आहे, आज म्हणजे सुट्टी म्हणजे संध्याकाळी जायचंय म्हणून अशी साडी घातली. सगळ्या साड्या माझ्या वापरून टाकतील, नथ वगैरे घातली. आणि तिचं स्वतःच बघा हिअरिंग लाईट ट्रायपॉड माझा घेतलाय. मी कपडे सुकायला घेऊन आले इकडं आणि पाऊस आलाय. तेच करायचे ते बघा. बघा आत्या भाच्या बघा बरं का. आत्याला ना हिने काही पण करू दे एवढं आवडतं. दीदीने कुठलाही मेकअप करू द्या. हा दीदी, तुला आत्याने खाली बघितलं का? तू जाती कामावर जाते बघू ना. मला लगेच फोन केला, आपली बाई कसली भारी दिसती ना, बायला किती सूट होतं ना सगळं. ते भाभीला उतरू दे, भाभीला उतरू दे. इनका प्यार प्यार देखो इनका. ये बुआ है ना, उनकी बुआ है. मस्त वाटतंय, छान वाटतंय दीदी. दीदीला ना आजीने खूप मोठी नथ केलेली आहे. ही तर मला पहिलीच केली, ही माझी आहे. पण आजीने अशी मोठी केलेली आहे. आजी कशी घालती त्याच्यापेक्षा थोडी छोटी आहे. हे बघा, हे जे तोरण आणले होते ना, हे असे वरती लावले, दोन्ही बाजूला तोरण लावले. ताईंना खूप आवडले. मस्त एकदम मस्त आहे, मस्त आहेत ना. आणि मला सगळ्या विचारते व्हिडिओ मध्ये पण सगळ्या ताई विचार, पण भेटत नाही होत. त्यांचा नंबरच भेटत नाही मला. ज्यांनी आणले मार्केटला घेतलं नाही, मार्केटला घेतलं प्रॉफिटला. खूप मस्त मस्त वाटतंय ना. हा आता असं द्यायला पाहिजे. बघू ना भेटलं तर मग ताईंना पण सगळ्या नंबर द्यायचा, आणि मग भेटलं तुम्हाला पण घेईल ना. मग घेऊ आपण घेऊन येऊ. भजी बनवायची त्यासाठी आता हे मिक्स केलं, मला लक्षातच नाही राहिलं. कांदा कापून ठेवलेला, आणि जी मिरची वाटलेली ही बघा, ही हिरवी मिरची वाटलेली, यात लसूण मिरची आणि जिरं वाटलेलं, थोडंसं ओवा घातलाय आणि मीठ घातलंय. सोडा वगैरे किंचित पण नाही घातलं यामध्ये. आणि जे गिलकी असतात ना गावाला, घोसाळ्याची भजी करायची त्यासाठी वेगळं केलंय, आणि ही कांदा भजी वेगळी. तर ते मिक्स करून ठेवताय. मिक्स केल्यानंतर मग थोडंसं 5 मिनिटं भिजू दिल्यानंतर बनवायचे. चला बनवताना मग दाखवते. आता थोडंसं पाणी घालून भिजवणार आहे. इकडं भगर बनवण्यासाठी बटाटा शिजतोय, अजून भगर नाही टाकली त्यामध्ये. आणि ते गुळवणी बनवायचं याचे पुरणपोळी बरोबर. तर आता संध्याकाळच्याला पण होईल. यात काही दूध घालायचं नाही, म्हणून राहिलं तरी हरकत नाही. ही सुंठ पावडर आहे बघा, सुंठ पावडर फ्रीजमध्ये ठेवलेली. 1 चमचा सुंठ पावडर टाकते. आणि गूळ अंदाजाने, आता किती गोड खाणार ते हिशोबाने. साखर नाही घालणार आहे, गूळच घातलाय, कारण यश साखर खात नाही, त्यामुळे साखरेचं प्रमाण कुठंच नाही आहे. आणि ही अर्धा चमचा मी वेलची पावडर घातली. आता हे सगळं चांगलं ढवळून घेणार. आणि गुळ वितळला चांगला तर गाळून घ्यायचं. जेव्हा घ्यायचं खायला त्यावेळेला गाळून घ्यायचं, आणि गरम गरम दूध ओतायचं त्यामध्ये. आता गुळ चांगला यामध्ये उकळू देते मी. सुंठ नसेल अद्रक घातलं तरी होतं आहे, पण आहे आपल्याकडे सुंठ पावडर भरपूर होते, तेच टाकली. बस झाली एवढी. काळी मिरी पावडर पण टाकू शकता, पण ते पोळ्यांमध्ये टाकलेली म्हणून ती नाही घालत. तेल ठेवलंय गरम व्हायला. कुरड्या पण तळायच्यात म्हणून कुरड्या त्यांनी ते काढून दिल्यात मी. तेल जास्त घेतलं. आणि जे गिलकेचे भजे म्हटले ते वेगळे काढून ते पण बारीकच कापले. बोली एकत्रच बनवूया सगळं, कारण उशीर झाला मला नैवेद्य ठेवायला. तेल अजून तापले का नाही तापले अजून. त्यामध्ये भगर घेऊन घातली, शेंगदाणे घालायचे. ते अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तुम्हाला दाखवली मी खूप वेळा भगरीची रेसिपी, पण त्याचाच वेळेला तिखट खाते नाही. बघा एकच मिरची घेतली, शेंगदाणे आणि एकच मिरची. ही पाणी घालून वाटणार आहे चांगली. दाबून धरा, दाबून ठेवा दाबून, ते बरोबर येते फुगून. ठेवा तिला दाबून, तसं बरोबर येते फुगून. एकच जागी दाबून ठेवायची, हलू नका. हे बघा गिलके आणि कांदा वगैरे सगळं एकत्र केलंय. आणि मस्त तुम्हाला मी नेहमी सांगत असते, सासूबाईच्या हातचे भजी आवडतात आम्हाला, म्हणून भजी त्यांच्या हाताने. त्यांचं चाललंय भजी बनवायचं काम. मी बनवली त्यांना भगर. आता इथं हे बघा अशी पातळ, त्यांना एकदम सैलसर भगर आवडती, पण अजून गॅस चालू आहे बारीक, तर थोडी आणि घट्ट होईल. अशी एकदम मऊ
आणि त्यात मिरची पण इथं तुमची नाही का आम्ही कोणी खाऊ. एका मिरचीचं आम्ही काय खायचं. एका मिरचीचं जेवण जेवतात घरी पण असू द्या कुठं पण. मग इथं तर त्यांना ना जास्तीत जास्त दूधचा खातात थोडी भाजी आपली पण दूध वगैरे जास्त देत असते. वरण वगैरे असं फिकट जास्त तिखट खाती नाही त्या. तर आता आमचंच आता नैवेद्य ठेवायचं आहे मला आणि नंतर मग सगळे जेवायला. त्यांना भगर होती आणि आम्हाला बाकीचं आई खायला. भारती ताई वगैरे येणार आहेत आणि बघू आता संध्याकाळी कोण कोण येतं आहे. आता वरच्या ताई येऊन गेल्या प्रसाद वगैरे ठेवून. त्यांनी काजू कतरी वगैरे आणली. हा काढा ना दाखवते तुम्हाला सासूबाईने भजी बनवलेली. ये बघा आज घरी जरा वेळ तर असलं चान्स मारून घेते. आता वेगळ्या वेगळ्या साड्या घालून शूट करून घ्यायचंय. तिला इंस्टाला वगैरे टाकायचे असतात ना. जेव्हा सुट्टी असेल तेव्हा दीदी भरपूर व्हिडिओ बनवून ठेवते आणि बाप्पाला पाठ नको करू दीदी. कशी वाटते बघा दीदीला. ही कॉटनची साडी आहे. तिच्या मैत्रिणीने तिला पाठवली असं शूट करायला. म्हणजे त्यांचं हे करतात काय ग दीदी प्रमोशनसाठी. आणि जी नथ आहे याच्यावर नथीचं आहे. नथीची डिझाईन आहे बघा मस्त. कॉटन आहे आणि नथीची डिझाईन आहे. तर तिचं पार्लर वगैरे ना काय नाही. जर तुम्हाला आवडली तर सांगा. ती फॅशन डिझायनर आहे. हा. आणि तिने ही स्वतःच्या हाताने बनवली साडी. हो ना. प्रिंट वगैरे सगळं तिने केलं. अच्छा हाताने केलेलं आहे. काय नाव मैत्रीण तुझ्या ते दीप्ती. दीप्ती. हां ओके. तर दीदीच्या मैत्रिणी ना ते असं कोण कोण जे काय आहेत ना तिला पाठवत असतं ते प्रमोशन करण्यासाठी. इंस्टाला वगैरे दीदी टाकत असते बघा. तर चाललंय तिचं असं काम. असू द्या. एक कढईमध्ये एकदा काढून घेतले. एकदम पोकळ भजी होतात त्यांचे. हे बघा अजिबात सोडा नाही घालते. किंचित सुद्धा सोडा घालत नाही त्या. मस्त होतं त्यांच्या हातची भजी म्हणजे ना खूप भारी. आणि मी तिकडे बहिणीकडे गेले ना तिच्या पण हातची भजी लय भारी होती एकदम. कांदा भजी छान. यांनी पण मस्त केली. आता पहिला मी नैवेद्य काढते आणि दीदीला मला गरम गरम जेवायला द्यायचं कारण तिला थोडासा आराम करावा लागेल. मस्त असे भजी बनवतात. बाप्पाला पुरणपोळीचा नैवेद्य. भजी सार भात गुळवणी आणि पोळी आणि पाणी पण ठेवलंय. पहिला तर असा भरीव चौकोन काढून घ्यायचा. पाण्याने भरलेला चौकोन आणि बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचा. बाप्पा जे आहे ते स्वीकार करा आपलं. साधी बोळी सेवा बाप्पाची जशी होती तशी करत राहायची. पण छान वाटतं. काही पण करत किती पण उशीर होत्या काय होते पण असं भारी वाटतंय. आणि आता जेवण वगैरे सगळं बनवून झालं. आता नैवेद्य ठेवलंय आणि सासूबाईला पण उपवास तर त्या बघर खातील आणि आम्ही जेवणार आहे. तिथे 1 तास तरी आराम करावा लागणार आहे. नाईटला जायचं आहे. तर चला मग. तर त्यानं मी बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवला. आता आम्ही पण जेवायला बसणार आहे. या तुम्ही पण पुरणपोळीचं जेवण खायला. मी तर नाही बनवली. तुम्हाला माहिती माझ्या हातची दाखवली तुम्हाला मागे होळीच्या वेळेस दाखवलेली. आता बघू कोणत्या यायला कारण गडबड खूप आहे आणि सगळं करायचं आहे. मग ॲडजस्टमेंट करायची. बाहेरून आणू द्या तर काही पण होत्या पण करायचं आहे. आपल्या हाताने आपण काहीतरी एक पदार्थ तरी केला आहे ना. तर चला असू दे. बंद कर. आता एवढे काढले पण साहेब नाही ना तर बोलते मी एवढं पीठ ठेवते ते आल्यावर मग बनवून देते. राहू दे गॅस मी पुसून घेते. नका घेऊ राहू दे. झाकण कुरडाई आम्ही नैवेद्य कुरडाई नाही ठेवत. बाजूला हात काढा. कुरडाई ठेवत नाही नैवेद्यावर. आणि भजी बोलते बसेल तुम्हाला एवढी नको ना. ते वेड्याचं असतं म्हणून ना. वेडा असतो त्याला. हे वेडा घातलेला राहते ना तर त्यामुळे सासूबाई बोलत्या वेड्याची वस्तू नाही द्यायची बाप्पाला तर म्हणून नैवेद्यावर नाही ठेवत. शक्यतो नैवेद्य कुरडाई आम्ही ठेवतच नाही इकडे. तर चला आता घेतो जेवायला मग. भारती ताई मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना मला काय काय घेऊन येते बघा. वृंदावनला हीच गेली होती आणि कुठे जाऊ दे काय मला सगळं उज्जैनला जाऊ दे वृंदावनला जाऊ दे कुठे देवाला जाऊ दे. आणि आता दगडूशेठ आहे म्हटल्यावर बघा तिचं प्रसाद अन्न असं असतं. आणि तिला म्हटलं आज घेऊ दे का तुला व्हिडिओमध्ये. रोज आम्हाला काय बोलते आली की आपण गप्पा मारू ग. नको ग व्हिडिओ घेऊ आपण गप्पा मारूया. बाई किती श्रद्धा आहे बघा तिची भगवंतावर. माझी लेक चालली आज दगडूशेठला. हा अगं लय गर्दी असणार ग. ती जी ओळख आहे आहे ते सकाळी येणार ऑफिसच्या वेळेत. बघा बाप्पाला अजून मी गुलाबजाम नाही दिले. भारती ताई घेऊन आली. मी काढू कैचीने काढ ना ते.
हे उचलू का तुला आणि ठेवायला? हा ना तो एक आता दादा बघ तुझ्या बापाला मावशी किती काय काय घेऊन आली. बापरे थांब मी उचलून घेते भारती ताई, म्हणजे तुला जागा होईल का ठेवायला. हे घे या अंजूबाई, या अंजू भारी दिसते बघा. ओके मस्त दिसते. हा घे तू. बघितलं का? अरे बापरे काय एवढं? तिचं असंच असते. नैवेद्य आहे तो आमचा दगडूशेठ बाप्पाचा. अहो एक असतं तरी बस झालं होतं. तिचं मन नाही भरत, खूप करते. तुम्हाला जर भारती ताईचं मी देवाचा व्हिडिओ जर दाखवला तिच्या घरातला, पण तिचे तर लिप नाहीये म्हणून मी जात नाही. ती किती बोलती पण लिप नाही चढायला. एकदा तिलाच खूप त्रास झालेला, तर लिप नसल्यामुळे मी जात नाही भारती ताईकडे. मग तिला बोलते बघ समजून घे, तू येत जा माझ्याकडे. तर ती येते आपली. बघा आईचा प्रसाद. आणि भारती ताई तुम्हाला सांगितलं कोण उद्यापनाच्या टायमाला मला लालबागला भेटलेली बघा. आमचं असं कमेंटमध्ये बोलणं झालं. हे बघा ताईचे पदार्थ. चरण येते बघ ना ताई, हे बघ इथं चरणावर लावतो. तुला लावून तो नाही ते चरण दाखवतो. हे बघा ताईचा प्रसाद. रसमलाई, गुलाबजाम आणि रसगुल्ले, बालुशाही, मोतीचूर लाडू आणि जिलेबी. हा ताईचा प्रसाद आज. हे बघा खूप करते, मनापासून करते. तू बस मी चहा आणते. हा तर अंजूची चालली जरा दिवाबत्ती. थोडी हेल्प होती मला तिची. संध्याकाळचे थोडे कामं होत आहेत. अगं ती वाचीच नको घेऊ, दुसरी घे ना. तीवाली घे की बाई. हां नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता संध्याकाळचे 7 वाजले ना अंजू. संध्याकाळचे 7 वाजले. घड्याळ इथं नाही म्हणून दाखवता पण येत नाही आणि मला पण बघता येत नाही. तर दिवाबत्ती चालली आणि भारती ताई आली सांगितलं. आणि आपल्या इथेच राहतात हे ताई, खालीच राहतात हे ताई आल्यात. वरचे पण आले पण तेव्हा मी काय शूट वगैरे घेतलंच नाही का. तर हां हे ठेवले अजून कोण येऊन गेले. पण काय माझं काम चालू होतं आतमध्ये बघा. याचं कपाट बनवत आहे, तर मला काही शूट वगैरे घेता नाही आलं. ते काम चालू होतं. तुम्हाला बोलले त्याने PC वगैरे आणलं. तर भाऊंचं काम चाललं इकडे आणि झाले बऱ्यापैकी आज काम केले. आता दुपारनंतर आले तरी पण फटाफट आवरले. उद्या होऊन जाईल एका दिवसामध्ये. त्या घरात आज सगळा पसारा आहे. सकाळी खूप पसारा पडला का ताई तिकडे. तर बघा अशी ही साडी नेसून तयार झाली आणि आज ती पण बोलली मी साडी घालून आले, आपण दोघी फोटो वगैरे काढूयात. आज पहिल्यांदा आम्ही फोटो काढले. ती येते आणि अशी गप्पा मारून पळती नुसती. आज छान मस्त प्रसाद बघितला किती काय काय घेऊन आली. देवाच्या याच्यासाठी तेवढी ना. तुम्हाला एखाद्या दिवशी पूजा दाखवेल, तुम्हाला व्हिडिओ पाठवून मी ती व्हिडिओ टाकेल. की 1 नंबर पूजा करते भारती ताई, 1 नंबर. खूप छान एकदम म्हणतात ना. जेवढे मला युट्यूब खूप मला स्वच्छ मनाची भारती ताई, एकदम स्वच्छ मनाची. म्हणजे असं नाही का तिला मी फोन केला पाहिजे तर मी नाही. पहिलं मेसेज टाकते तुला वेळ आहे तर फोन करणार. माझा रिप्लाय नाही केला तोपर्यंत काहीच करणार नाही का. जेव्हा मी रिप्लाय देते तेव्हा फोन करणार. एवढी समजदार आहेत ना, काय सांगू. खूप समजदार आणि हसमुख आहे. मेन म्हणजे खूप हसमुख आहे. यशचे क्लायंट वगैरे आले जिममधले सगळे. तर ते काय गोड वगैरे घेते नाही. दूध गरम केलं आता यातच कॉफी टाकली. 4 पॅकेट टाकून दिले आणि गाळून देते. कारण साय चौघांना 4 कप. हे सगळा पसारा तिकडचा इकडे आणून टाकला आहे. 4 जणांना 4 कॉफीचे कप देते. ताई सकाळी प्रसाद घेऊन आलेल्या. तर म्हटलं ना का संध्याकाळी आरतीच्या वेळेला येत्या.
कुठे प्रसाद हे बघा तुमचा प्रसाद हा घ्या, तुम्ही प्रसाद चढवून द्या म्हणजे हाच आज वाटला जाईल. अजून भाऊंचा नाश्ता चालला तर म्हटले तुमचा प्रसाद तुम्ही नंतर पहिलं हे करा. हा बघा इकडे उभा आहे. एक शूट नाही घेतलं तुम्ही, व्हिडिओ सांगते ना मी तुम्हाला. ताईनी पण मस्त छान काजू कतरी आणली कालपर्यंत सगळे ते बघा. हां ठेवा तुम्ही बाबा, बस आता नंतर बाकीचं हे जेव्हा नैवेद्य ठेव तेव्हा सगळ्यांना वाटून देऊ, नाही काय काजू कतरी. आणि बघा हे भाऊ आलेत ना, एक नंबर आरती बोलणारे भाऊ अनिल भाऊ. हा माहिती दरवर्षी खूप छान बोलतात आरती एकदम. भाऊ बसा, पाणी वगैरे. माझी नंदबाई हुशार झाली आज, स्वतः हळदी कुंकाचं घेऊन. आता माहिती झालंय मी शिकवलंय, मी शिकवलंय कोणत्या बोटाने काय लावायचं नाही हे शिकवलंय म्हणून किती तिला आजची नणंद पाहिजे आहे ना. गोड खूप गोड आहे. पण आता बघा हे मारवाडी लोक बघा बघा जेवण खाऊन, हा हे मारवाडी लोक आहे ना, हे जेवण खाऊन येतं. आणि भाऊ आरती केल्याशिवाय काही खाणार नाही. आणि हे आमच्या वरती 12 माळ्यावरचे आमचे जावई आहे. हे आमचे जावई आहे. हा जावयानं मानपान पहिला नाही का. तर हे सगळं तयार करून ठेवलंय मी. आता बघा कापूर वगैरे जास्त काढून ठेवते. बाकीचं इथे दिवा वगैरे लावून सगळं तयार करून ठेवलंय. बघितलं. आणि प्रत्येक वेळेला मला बोलतात माझी बहीण सांभाळून जाणं तुझ्या भावाला. बघा हा भारी वाटते. असं थोडं डार्क पाहिजे ग, चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय. एक नंबर एक नंबर. भाऊ आले. हा भाऊ आपले आपले टाळ घेऊन येतात आणि लगेच घेऊन जातात. हे बघा हा दुसरा घेऊन आला. भारी. भाऊ बसा बसा बसा.